29 नोव्हेंबर मंगळवार. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. त्वदंबुली नदीनमीन दिव्य संप्रदायकं कलौमलौघभारहारि सर्वतीर्थनायकं सुमच्छकच्छ नक्रचक्रचक्रवाकशर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे. त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे. त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे. बोकराटाहून खेतिया, खेतियाहून बसने शहादा प्रकाशा असे आम्ही दुपारी प्रकाशात आलो. खेतिया सोडलं आणि महाराष्ट्राची हद्द सुरू झाली. खानदेशातील नंदुरबार जिल्ह्यात आम्ही आलो. परवा रात्री बोकराटाला एक नवीन ग्रुप आम्हाला मिळाला. तेही पुण्याचे श्री वसौ निरंतर, श्री पुराणिक आणि श्रीमती ठोसर असे 4 जण. नवीन मराठी आणि मला कंपनी झाली 2 स्त्रिया असल्यामुळे. काल सकाळपासून आमचा एकत्रित प्रवास सुरू झाला. प्रकाशाला सूर्यकन्या तापी नदी, गोमती नदी आणि पुलिंदा नदी असा त्रिवेणी संगम आहे. नर्मदा मैया नाही, पण ह्या नद्यांनी समृद्ध असलेला खानदेशचा भाग संपूर्ण सातपुडा पर्वताच्या खाली सपाटीवर आहे. त्यामुळे येथे सुद्धा शेती भरपूर आहे. तूर, ऊस, कापूस, मका इत्यादी. खेतियाला टेम्पोवाल्याने आम्हाला उतरवल्यानंतर बाजारपेठेतून आम्ही बसस्टँडकडे चाललो होतो. तेवढ्यात दुकानदाराने हाक दिली, नर्मदे हर कितनी मूर्ती हो. सांगितल्यावर त्याने प्रत्येकासाठी खिचडीचा शिधा आणि चहाला पैसे दिले. पुढे केळी घेतली. नाश्त्यासाठी अवघी 20 रुपये डझन. आपल्याला आठवायलाच हवं केव्हा आपण 20 रुपये डझनाने केळी आणली होती ते. बस मिळाली आणि आम्ही प्रकाशाकडे निघालो. 12च्या सुमारास प्रकाशात पोचलो. तेथून संगमेश्वर मंदिरात गेलो. सामान ठेवलं. त्रिवेणी संगमात जाऊन स्नान केलं. कपडे धुतले. तिथेच जरा उन्हात वाळवले. शंकराचे दर्शन घेतले आणि जरा वेळ विश्रांती घेऊन तिथून 1.5-2 किलोमीटरवर असलेल्या पुष्पदंतेश्वराच्या देवळात आणि धर्मशाळेत आलो. सामान ठेवलं. देवळात गेलो. मी असं ऐकलं होतं की शिवमहिम्न रचयिता पुष्पदंत त्याने इथे समाधी घेतली आहे किंवा त्याने इथे महिम्न रचले आहे. म्हणून गुरुजींकडे चौकशी केली. ते म्हणाले मला ह्याबद्दल काहीच माहिती नाही, पण त्यांनी एक गोष्ट सांगितली की हे लिंग स्वयंभू आहे आणि एका ब्राह्मणाने ते बघितलं आणि तिथे रोज तो 11 झेंडूची फुलं व्हायचा आणि एक दिवस त्याला झेंडूची 11 फुलं मिळाली नाहीत, 10च फुलं मिळाली, तर त्याने एक स्वतःचा दात काढून व्हायला. म्हणजे आम्ही जी महिम्नाची गोष्ट ऐकली आहे, पुष्पदंत रोज कमळं वाहत होता आणि एक कमळ कमी पडलं म्हणून त्यांनी नेत्रकमळ अर्पण केलं. या दोन्ही गोष्टीत खूप साम्य आहे. खरं खोटं माहीत नाही, पण देऊळ जुनं आणि स्वयंभू आहे असं मानलं जातं. रात्र येथेच काढून आम्ही पुन्हा बसने गुजरातमध्ये आलो. प्रकाशा या गावाहून डेडियापाडा या गावची बस पकडली. तेथून राजपिपला आणि राजपिपलावरून गोरागाव म्हणजे केवडिया कॉलनीच्या अलीकडे येथे आलो. आता येथे मैया आमच्याबरोबर आहे. मनाने मैया आमच्याबरोबर होतीच, पण मैयाचे सगुण दर्शन आज पुन्हा झाले आणि मन तृप्त झाले. पुन्हा उद्यापासून मैयाच्या साथीने पायी परिक्रमा सुरू होईल. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.